फ्यूल सप्लाय मोड जे काही गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का आधी ते पण दाखवतं, नॉर्मल आहे सर्व काही. त्यानंतर हे जे काही स्पेशल फंक्शन आहे, तर याच्यामध्ये हा जो काही डिस्प्लेमधला जो काही डाटा आहे, म्हणजे जे काही टायमर आहे, किलोमीटर आहे, पुन्हा बाकीचे जे रिसेट ट्रिप किलोमीटर असतात, ते सर्व इन्फॉर्मेशन रिसेट करता येते यामध्ये. पण आपण सध्या हे करणार नाही. याच्यावरती हे अशा पद्धतीने आपल्याकडं सर्व काही कामे होतात. आता आपण लिनियाचा पिंटोचा दुसरा मीटर कनेक्ट केलेला व्हाईटमध्ये येतो. याच्यामध्ये 3-4 टाईपचे मीटर येतात. त्याला आता ऑन टेबल कनेक्शन देऊन चालू करूयात. तर याचे सर्व काटे वर्किंग आहेत. त्यानंतर हा जो का डिस्प्ले आहे हा पण व्यवस्थित आहे. 54,987 किलोमीटर गाडी आधी चाललेली. याच्यावरती डेट, टायमिंग आणि वार, कोणता महिना, काय सर्व काही डिटेल्स येतात. आता आपण हा पण स्कॅन करूयात. याच्यावरती इन्फॉर्मेशन पाहूया. हा जो काय गाडीचा मीटर आहे त्याच्यामध्ये आधी काय झालेलं, नेमकं काय काम, किती किलोमीटर गेली, काय गेली. आता हा पाहत आहे आपण 20/9/2007 हे झालेलं आहे. तेव्हाचं मीटर आहे, तेव्हाच्या गाडीचा. तर हे जे काही 2 फॉल्ट कोड येतात ते गाडीवरती लावले जातील. आता लाईव्ह डाटा चेक केला. याच्यामध्ये किलोमीटर 34,167 माईल दाखवत आहे आणि याच्यामध्ये आहे 54,987. आता हे पाहिलं की ते 74,000 होतं. आता आपण एक लाईव्ह पाहूयात. 54,987. आता याच्यावरती व्हॅल्यू आली 34,167 आणि याच्यावरती पण स्कॅनरमध्ये पण दाखवते ॲक्युरेट डाटा 34,167 माईल गाडी गेलेली. याच्या सर्व्हिसिंग 6 झाल्यात. नंबर ऑफ सर्व्हिसिंग 6 झाल्यात. त्यानंतर डिस्टन्स आफ्टर लास्ट सर्व्हिसिंग 23,840 माईलला असताना केलेली. आणि लास्ट सर्व्हिसिंग या ठिकाणी सर्व काही डाटा ओके या गाडीचा. हा मीटर कम्प्लिटली वर्किंग कंडिशन आहेत. हे 2 मीटर आहेत आपल्याकडे. जर कोणाला पाहिजे असेल, ज्यांच्याकडे फियाट कंपनीच्या लिनी आणि पुंटोच्या काय कार आहेत, सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कार आहेत आणि ह्या सर्व ज्या काही त्यावेळेच्या गाड्या आहेत 2010च्या आसपास, सर्व गाड्यांमध्ये हाच प्रॉब्लेम आहे की हा डिस्प्ले एरर झालेला आहे किंवा ब्लर झालेला आहे किंवा काळा पडला आहे. तर ह्या सर्वांचं सोल्युशन आहे आपल्याकडे. ज्यांना कोणाला हा मीटर पाहिजे असेल, डिस्प्ले रिपेअर करायचे असतील, कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा आणि आपल्या जेवढे काही ओळखीचे आहेत ज्यांच्याकडे ह्या कार आहेत त्यांना सांगा. धन्यवाद.